Seeds of Peace India, in collaboration with the Mumbai Baha'i community, hosted a special community gathering on Saturday morning, 13th December, to commemorate Human Rights Day, observed worldwide on 10th December. Nearly 100 participants, including Seeds of Peace alumni, educators, parents, students, and members of the Baha'i community, came together in a spirit of unity, reflecting a shared commitment to peace, justice, and the oneness of humanity. माझं नाव सागर गांगुर्डे आहे आणि मी एका इंटरनॅशनल NGO आहे सीड्स ऑफ पीस, त्याच्यात इंडिया कंट्री डायरेक्टर आहे. 10 डिसेंबर हा इंटरनॅशनल ह्युमन राईट्स डे होता. त्या संदर्भात आम्ही आज इथे एकत्रित झालोय. इथे खूप सारे स्टुडंट्स, त्यांच्या टीचर्स, वेगवेगळे फॅसिलिटेटर्स, जे सपोर्टर्स आहेत आणि जे ह्युमन राईट्स आणि पीस म्हणजे शांती यात जे बिलीव्ह करतात ते एकत्रित आले आणि आम्ही विचार केला काही आयडेंटिटीशी काय संबंध आहे. आणि जेव्हा तुम्हाला काही तुमच्या आयडेंटिटी तुमच्याकडनं घेतल्या जातात किंवा तुमचे हक्क तुम्हाला दिले जात नाहीत, तुम्हाला कसं आतून फील होतं, कसं वाटतं तुम्हाला, तर त्याच्यावर थोडी चर्चा झाली. काही ऍक्टिव्हिटीज आम्ही केल्या आणि ते मोस्टली युथ होते, तर त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली की त्यांनी एक शांतीपूर्व देश आपण कसा घडवू शकतो, ते त्याच्यात रोल काय प्ले करू शकतात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की मी तर फक्त एक छोटा व्यक्ती आहे, मी काय करू शकतो. बट दैनंदिन जीवनात मी माझ्या काय बदल आणू शकतो, मी सगळ्या लोकांशी कसे संवाद साधू शकतो आणि डिबेट करण्याऐवजी कसं मी सगळे ओपिनियन्स ऐकून आणि मग स्वतःचा एक विचार जो समर्थ आहे, जो एक होलिस्टिक आहे, सर्व बाजूने मी विचार करतोय का, की मी फक्त माझाच विचार पुढे लोकांवर लागतोय. तो हे न करून मी कसं एक चांगला लिस्टर, मी कसं शांतपणे ऐकणार, कारण की 2 कान आपल्याला दिलेत आणि 1 तोंड आहे, तर काय मी डबल ऐकतो आणि मग माझे विचार व्यक्त करतो का, यावर थोडी आम्ही चर्चा केली. आणि आजचा हा जो व्हेन्यू आहे हे बहाई सेंटर आहे आणि बहाई या समाजात आणि खूप प्राधान्य दिले आहे पीससाठी, शांतीसाठी. कसं आपण त्यांना रिच्युअल्स वगैरे काही नाही आहेत, परंतु त्यांना कोणी पुजारी वगैरे असे त्यांच्यात नसतात. बहाई लोकांमध्ये त्यांच्यात फक्त काही लर्निंग्स आहेत, काही नॉलेज पॉइंट्स आहेत. तुम्ही तुमची एक लाईफ कशी जगू शकतात त्यावर चर्चा थोडी झाली. त्यातल्या ऍडव्होकेट जेना होत्या, त्यांनी पण सांगितलं त्यांच्यासाठी बहाईझम काय आणि त्याच्यात युथ आणि पीस बद्दल काय काय त्याच्यात पॅरलल्स आहेत याच्याबद्दल चर्चा झाली. सो तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल खूप धन्यवाद आणि मला बोलण्याचा संधी दिली त्याबद्दल मी वेरी ग्रेटफुल. मेरा नाम उर्मी चंदा है. मैं सीड्स ऑफ पीस इंडिया की प्रोग्राम्स मैनेजर हूँ, पीस बिल्डर हूँ. और ये प्रोग्राम हम लोगों ने ऑर्गेनाइज किया ताकि ये 2 कम्युनिटी साथ आ सकें ऑन द ओकेजन ऑफ वर्ल्ड ह्यूमन राइट्स डे, कि उसका जो पीस के साथ कनेक्शन है वो बहुत ही इम्पोर्टेंट है. और आज के ज़माने में जहाँ पे आप न्यूज़ देख लीजिए, वर्ल्ड इवेंट्स देख लीजिए, सिर्फ वॉर की बात हो रही है, कोई इस बारे में बात कर ही नहीं रहा. तो हम यूजुअली यूथ के साथ काम करते हैं 14 से 17 साल के बीच, यंग लीडर्स के साथ उनको डेवलप करने के लिए, एक पीस लीडरशिप कह लीजिए वो चीज़, एजुकेटर्स के साथ. तो आज इन्हीं वैल्यूज को दोहराने के लिए टू कम टुगेदर एज अ कम्युनिटी, एक साथ सोचे, एक साथ इस बात पे बात करें, विचार करें, सीखें एक दूसरे से, उसी उद्देश्य से ये